600 बकऱ्या? बापरे. 600 बकऱ्यांचं खाणं पिणं सगळं कसं मॅनेज करता? आता म्हणजे ते जरा कठीणच वाटतं थोडं, पण करावं लागतं आता चित्रपंचासाठी करावंच लागते. आणि आता अशी किती गावं म्हणजे तुम्ही फिरता? 1-2 दिवसात साधारण किती गावं फिरता? 2 दिवसात तरी 2 गाव घ्यावंच लागतात. 2 दिवसात 2 गावं? म्हणजे जसं खायला भेटेल ना अशा पद्धतीत. तरी आता ह्या जागेवर भेटलं तर 1-2 दिवस ह्याच जागेवरती बसायचं, म्हणजे खाया भेटण्याच्या ह्याच्यावरती असं ते. आणि साधारण एका दिवसात किती वेळा बकरी चरवता? कंटिन्यू चालूच असतंय ते. ह्यांना ते कंटिन्यू खावाच लागते. तुम्ही शेतकरी तुम्हाला बोलवतात की या आमची रानं चरा, का तुम्ही रानं शोधून त्यांना म्हणता की आम्हाला चरू देत का बकऱ्या? काही वेळेस काही शेतकरी सहकार्य करतात, काही नाही करत. म्हणजे काही बोलवतात, काही बोलवत पण नाहीत. कधी कधी हानमार पण होते अशी, न विचारता सोडल्या झाल्यावरती त्रास होतो. लोक त्रास देतात त्याला लोक भरपूर त्रास देते. पाऊस काय तर जास्त त्रास होतो. आणि समजा आता एवढं ऊन आहे, तर एवढ्या उन्हात एवढ्या बकरी, तुमच्या लोकांचं काही म्हणजे असं तंबू नाही काही नाही, तर मग कसं तुम्ही लोक मॅनेज करता? नाही आता म्हणजे उन्हात कंटिन्यू सवयीची ती, त्याच्यामुळे पाऊस काय असतो तंबू, पण आता नाही देता येत ना उन्हाळ्यात दिवसात.